खरं मॅच होत आहे तसं प्रथमदर्शनी वाटतं खरं, पण मॅच होत नाही. बघू साहेब. हो, ही अक्षर वेगळी आहेत साहेब. साहेब पण मग याचा काय अर्थ घ्यायचा आपण? त्या संग्रामने आत्महत्याच केली असेल ना? नाही नाही, ही चिठ्ठी संग्रामने लिहिलेली नाही. जशी ही चिठ्ठी संग्रामने लिहिलेली नाहीये त्यावर माझा विश्वास आहे, तसंच त्यानं आत्महत्या केली याच्यावर माझा विश्वास नाही. तो खून आहे, प्लॅन करून केलेला खून. आणि या सगळ्याची सुई जाते तो गोपाळ नावाचा टेलर. हुशार, चतुर, चाणाक्ष, धूर्त, काहीतरी लपवतोय. तो आपल्यापासून काहीतरी लपवतोय की बरंच काही लपवतोय. साहेब आता आपण त्याला एवढ्या वेळी इथं उचलून आणलाय, त्याला मारलाय, हाणलाय, कसून चौकशी केली आपण त्याची. त्याला आपण कोर्टात पण उभा केलेला आहे. पुरावे नसल्यामुळे आपण त्याचा गुन्हा सिद्ध करू शकलो नाही. पण साहेब आता तर तो भामटात देऊन बसलाय, लोकांच्या भावनेचा विषय झालाय. त्याला जर आता हात लावायचं म्हटलं ना तर लोक आपल्या विरोधात पेटून उठतील. एवढंच नाही तर साहेब त्या आमदारबाईंचा पण त्याला पाठिंबा आहे. फार जीव होता हो त्याचा माझ्यावर, फार जीव होता. आम्ही अजून या धक्क्यातून सावरलेलो नाहीये. प्लीज आम्हाला अजून त्रास देऊ नका. म्हणूनच त्याच्या आधी त्याच्या आजूबाजूच्या माणसांना उचलायचं. आजूबाजूच्यांची साहेब त्याच्या मित्रांची कितीतरी वेळा आपण चौकशी केली, ती बी कसून. आता राहता राहिला प्रश्न माझ्या घरच्यांचा, तर आपण तेही करून बघितलंय. ठोस असं आपल्या हाती काही लागलं नाही. सुधाकर आजूबाजूची म्हणजे ती संग्रामची बहीण. तिचं वागणं जरा मला निराळं वाटतंय, आगळं वाटतंय, संशयित वाटते ती मला. साहेब पण तिचा काय संबंध आहे याच्याशी? तिची चौकशी केल्यावरच कळेल. एकाला त्या मुलीला आणि तिच्या आईला बोलवून घ्या, बघू काय सांगता येते. हो साहेब. तिकडं काय चाललं असेल? सुटलं असतील का डॉक्टर? का त्या जामकर साहेबांनी त्यांच्याकडून सगळी माहिती काढून घेतली असेल? तसं असेल ना तर मग तर कामच झालं म्हणायचं. नाही नाही, पण डॉक्टर असं सहजासहजी त्यांच्या हाताला काही लागूच देणार नाही. पण मी अजून का नाही आलं? आत्ता पत्र द्यायला पाहिजे होतं ना. मागच्या वेळी मीच ह्यांना अडकवलं होतं म्हणून सोडवतं तरी आलं. आता कसं सोडवणार आणि कोण सोडवणार? त्या संग्रामला यांनीच नसल ना मारलं. नाही नाही, यांचा काहीच भरोसा नाही. तरी मी सांगत होते हाय त्यात सुखानं जगू आपण, नका नको त्या फंद्यात पडू. पण नाही, ऐकतच नाहीत. ए जित्या, लाव ना भाईला फोन. काय चाललंय काय नाही कळायला नकोय. अरे बाबा कावा धरणं फोनच लावतोय ते भाई, फोनच उचलना ना. मी काय म्हणतोय, चला आपण पोलीस स्टेशनला जाऊन बघू काय होतंय ते. चला. तुला कोपरापासून डोपरापासून नमस्कार करतो मी. त्या जामकरकडे मी तर येत नाही. ते जामकर साहेब बाबा कुत्र्यासारखं मारतंय, मला मार खायची हौस नाही आली. तुम्ही जावा. लाखा भाऊजी उचला का फोन? अहो नाही ना वहिनी, कावा धरणं मीच फोन लावतोय. माझी बोट सुजली पार, पण ती फोन उचला ना भाई. बरं मी ह्यांना फोन करून बघते, थांबा. बघा बरं. हे पण फोन उचलत नाही तो. अयो, अरे ते जामकर साहेबांनी लगा आपल्या बाबांना आत तर नसन टाकलं, आणि लय मारतात लगा. असं सुजवतात का ना पृष्ठभाग, कुत्रावने मारतात लगा. मी काय म्हणतो, ते जामकर साहेब आहेच तसलं. पण माझ्याकडे एक आयडिया. बाबांचा विषयच भारी चॅनलवर डायरेक्ट लाईव्ह जातो आणि लोकांना आणि भक्तांना आवाहन करतो की तुम्ही पोलीस स्टेशन पाशी जमा व्हा आणि काढू ना बाबांना बाहेर. मग लावा ताकद. ए नको, तसं काय नको. बाबा जोपर्यंत आपल्याला काय आदेश देत नाही तोपर्यंत आपण काय करायला नको. आणि आपण पोलीस स्टेशनला गेलो आणि आपल्या सिंगल ताकद समोर जर जामकरनी डबल ताकद लावली, आपली ताकद व्हायला फुस. नको बाबा. आप्पा. आप्पा तर सगळं तोंड का पाडले तुम्ही? काय नाही, ह्यांची थोबाडच तशी आहे ती. मी सांगतो तुम्हाला काय झालं. ते जामकर साहेब परत आपल्या बाबांना घेऊन पोलीस स्टेशनला गेले.
काय का म्हण आप्पा मी सांगतो. सांग जित्या सांग रे. आप्पा अहो ते संग्राम नाही का आश्रमात आपल्या बाबांवर हल्ला केला होता जीव घ्या ना अहो त्याने आत्महत्या केली आणि त्याच्याच प्रकरणाच्या चौकशीसाठी बाबांना घेऊन गेले जामकर साहेब पोलीस स्टेशनला. नाही साहेब नाही लपवत काही. नाही ना लपवत. नाही साहेब सगळं सांगितलंय. ठीक आहे, तुम्ही जाऊ शकता आणि तुम्ही जाऊ शकता. काल संग्राम आला होता. काल संग्राम आला होता का असं विचारतोय मी. नाही नाही नव्हता आला साहेब. नाही. साहेब तुमचा संशय खरा होता. या माईले की काहीतरी लपवत आहेत. सुधाकर, त्या गोपाळ नावाच्या टेलरचे कॉल रेकॉर्ड्स आणि संग्रामचा खून व्हायच्या आधीचं त्याचं लोकेशन मिळवा जरा. एकदा ते लोकेशन मिळालं की